डॉक्टर, मला जाऊ दे हो. मला नाही राहायचं इथं. मला माझ्या घरी जायचंय. मोकल काकू, आता फक्त आराम करायचा. अजिबात बोलायचं नाही. हे जे काही झालंय ना ते अति स्ट्रेसमुळे झालंय. ओके, सो आपल्याला लवकर बरं व्हायचंय, नंतर घरी जायचंच आहे. हो, पण लोकांच्या पोरीची जबाबदारी आहे हो माझ्यावर. काकू तुम्ही नका काळजी करू. आता सरस्वती आहे ना, हो की नाही? मी सुद्धा आहे इथे. लवकरात लवकर बरं व्हायचं, मग तुम्हाला डिस्चार्ज देणार आपण. आता आराम करायचा, काही बोलायचं नाही. डोळे बंद करायचे आणि शांतपणे झोपायचं. थँक गॉड अजून तरी हा हॉस्पिटल सोडून गेला नाहीये. कसा जाईल म्हणा, मी अटच तशी घातली आहे. काय मग कसं वाटतंय आता? मला नाही राहायचंय हो इथं. मला घरी जाऊ दे माझ्या. इथे कोण मुक्कामाला येतं का? अहो, इथे जे कोणी येतं त्यांना घरीच जायचं असतं. आणि उपचार सुद्धा गरजेचेच आहेत ना. काय स्टेटस आहे? यांच्या सगळ्या टेस्ट केल्यात, फक्त स्कॅन्स आणि MRI बाकी आहे. ज्या टेस्ट केल्यात त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत. मी सिनियर सोबत डिस्कस करतो. मला तुझ्याशी बोलायचं होतं. काय? तू थांबतोयस हे पाहून मला खूप बरं वाटलं. मी असं म्हणालेलो नाहीये. मला हे सगळं ट्रस्टीना एक्सप्लेन करायचंय. मी त्यांना फोन केला होता. मला त्यांची मीटिंग हवी, ते भेटणार आहेत मला आज. अरे पण डॉक्टर दुष्यंत आउट ऑफ मुंबई आहेत. आय डोंट केअर. आणि काही झालं तरी सुद्धा मला आजच काय तो निर्णय हवाय. सर, आली आली परत ही बया आमच्यामध्ये. ये सरस्वती. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही ना? तुला सांगितलेलं ना पोटेन सोबत राहायचं. अहो ह्या आमच्या घर मालकीनात. तीच घेऊन आली त्याने इथे. मोकल काकू, बरा वाटता तुमका? बया, मला इथून घेऊन चल ग. चल घरी. मोकल काकू, अहो असं करून कसा चालत सांगा? उपचार झाल्याशिवाय कसं जाऊचा घरी? सरस्वती, मी त्यांच्या काही टेस्ट केले, फक्त स्कॅन्स आणि MRI बाकी आहे. ज्या टेस्ट झाल्यात त्यांचे रिपोर्ट्स मी तुझ्यासोबत नंतर डिस्कस करतो. मी ट्रस्टीना भेटायला चाललो, त्यानंतर भेटतो तुला. नक्की भेट. ठीक आहे. ऑल द बेस्ट. विशाल सरांवरचा ठप्पो तर निघून गेला आणि इराचं पण नाव नाही आलं. तरी पण विशाल सर निघून जातले काय व्हायसून? येस डॉक्टर विशाल, तुम्ही आता तुमची बाजू मांडा. सर, खरं तर यात दोष कोणाचाच नाही. मी ड्रिंक्स करत नाही, रादर मला कुठलंही व्यसन नाही. आणि ज्यांनी कोणी हे गंमत म्हणून केलंय त्याला पण कसं शोधणार? म्हणजे कोण स्वतःहून सांगेल की मी हे केलंय असं? हे बघा डॉक्टर विशाल, तुम्ही स्वतःची चूक लपवण्याकरता इतर विद्यार्थ्यांच्या आड सिम्पथी गेन करण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. हे बघा, तुम्ही तुमची बाजू जी काही आहे ती आपल्या ट्रस्टींसमोर सविस्तरपणे मांडा. मला असं वाटतं मी माझा मुद्दा ट्रस्टींना सांगितला. येस डॉक्टर विशाल. पण या सगळ्यात
माझ्या हॉस्पिटलची जी बदनामी झाली आहे त्याचं काय? आणि जर हे कोणी मुद्दाम घडवत असेल तर गुन्हेगार शोधून काढावाच लागेल. मॅडम, हॉस्पिटलच्या ओनर म्हणून तो कॉल तुमचा आहे. मला असं वाटतं मी माझा निर्णय सांगितलाय, मी माझं एक्सप्लेनेशन दिलंय, त्यामुळे मी हे कॉलेज सोडून जाणार. सौदामिनी मॅडम, तुम्ही विशालचे आधीचे रेकॉर्ड चेक करा. मग त्यांनी हॉस्पिटलसाठी किती मोठी कामं केलीत हेही कळेल तुम्हाला. आणि विशाल, तू काय म्हणतोयस कोणाची चूक नाहीये? अरे कुणीतरी हे मुद्दाम घडवून आणलंय ना, मग गुन्हेगार सापडायला नको का? आणि एकदा गुन्हेगार सापडला की तुला इथून जायची गरज नाही. येस डॉक्टर विशाल, डॉक्टर शुभंकर अगदी बरोबर बोलत आहेत. तुम्ही अजूनही फेरविचार करा. हे पहा, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही असं कधीही करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आपण खरे गुन्हेगार शोधून काढू. थँक्यू सर. तुम्ही आणि शुभंकर सरांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल खरंच खूप थँक्स. बट आय एम सॉरी सर. मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालंय. मी चाललोय. आणि यावरही मॅनेजमेंटला माझ्या विरुद्ध जर काही ऍक्शन घ्यायची असेल तर ते घेऊ शकता. थँक्यू. सिस्टर, आता मोकल काकूंचे रिपोर्ट्स दिले काय? विशाल सर, मोकल काकूंचे रिपोर्ट्स. ठीक आहे. मला जी शंका होती तेच आहे. शुगर हाईक झाल्यामुळे माइल्ड ब्रेन स्ट्रोक आला. शुगरकडे दुर्लक्ष केल्यामुळे किडनी अफेक्ट झाली. एनिवे, मी ट्रीटमेंट प्लॅन करून देतो. माझ्यानंतर जे डॉक्टर येतील त्यांचं सुद्धा ओपिनियन घे. म्हणजे मी चाललोय सरस्वती. काय? मी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून चाललोय. हिराचं नावही घेतलेलं नाहीये मी. आणि या उपर जाऊन जर मॅनेजमेंटला माझ्या विरोधात काही ऍक्शन घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. सर, पण तुम्ही जाणार नाही असं बोलला होतात ना. सरस्वती, तू सांगितलंस म्हणून मी हिराचं नाव घेतलं नाही. करेक्ट. मग आता नको थांबवूस मला. जाऊ दे मला. आणि हो, जाण्याआधी तुला काहीतरी सांगायचं. त्या दिवशी मी तुला जे काही... अरे काय बोललो सांग ना, मला नाही आठवते. सरस्वती, आय लव्ह यू. सरस्वती, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सरस्वती, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तर ते काय ते... विशाल काय तू मगाशी? सर, आय एम सॉरी, पण आता हा विषय नको ना बोलायला. अरे पण प्लीज, आय एम रिअली सॉरी. मी येतो. विशाल, अरे ऐक, काय झालं याला? हा असा का वागतोय? असो बयो, तू दिलेल्या डिटेल्स वरून मोकल काकूंच्या मुलांची माहिती काढली आम्ही. काय? बाबा, एक मिनिट, मी इले. ए मोकल काकू, तुम्ही आता कशा आहात? तुमच्यावर ओरडायला मिळत नाही ना, मग कशी असणार? काय मोकल काकू तुम्ही पण. तुम्ही ना आता ठणठणीत बऱ्या व्हा आणि लवकर घरी या. आम्ही आहोतच चुका करायला. आणि घराची काही काळजी नका करू. आम्ही अगदी आमचं घर असल्यासारखं त्याची काळजी घेतोय. बर, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. गाईज, गुड न्यूज. ए, तुला अचानक असं ओरडायला काय झाले?
अगं मी वाचले वाचले? ए तू कोणते बुक वाचले? अगं बुकवालं वाचले नाही, वेगळं वालं. एनिवे ते जाऊ दे. मी काय सांगते, आपण आज तुमच्या घरी फुल नाईट पार्टी करायची, धम्माल करायची. ओके? इरा, तुझ्या घरची पार्टी ना? नाही ग, आम्ही दोघी नाही येऊ शकत. म्हणजे आमच्या मोकल काकू इथं असल्या म्हणून काय झालं. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन बाबा. सातच्या नंतर आम्ही कुठेही जाणार नाही, कळलं? ए काय गोंधळ चाललंय ग? इथे पेशंट्स आहेत ना. सॉरी सॉरी सॉरी. एनिवे मोकल काकू, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे ग, पण मी घरी नाही हे बघून या पोरीनं बिघडवू नकोस. अहो काय मोकल काकू, तुमच्या मुली तुमच्या खूप आज्ञेत आहेत. त्या सगळे रूल्स फॉलो करतात. एक रूल आजपर्यंत कधी तोडला नाहीये, माहितीये का? इरा, चल आपण ना आता बाहेर जाऊन बोलूयात, है ना? काकूंना आराम करू. चालेल. टेक केअर. ओके? काही लागलं तर सांगा मला. सर, मोकल काकूंच्या मुलांचो ऍड्रेस गावलो. आपल्याक लवकरात लवकर त्यांका काकूंबद्दल सांगू गोया. सर, आणि मोकल काकू असा खोटा फोन किती करत होते ता पण शोधू होया. ऑल द बेस्ट. सर, सरस्वती, तू का मला वेगवेगळी कारणं सांगून थांबवण्याचा प्रयत्न करतेस? तुझ्या मनाप्रमाणे मी वागून झालंय. आता नको अडवूस मला जाऊ दे. जायच्या आधी मला तुला काहीतरी सांगायचंय. मगाशी आपण बोलत असताना तुझे बाबा आले म्हणून मला नाही बोलता आलं. मी जे तुला माका नाही ऐकूचा सर. तुम्ही जाताच ना, मग आता ऐकून काय करू? अगं मला जे काय सांगायचंय ते सांगू तर दे. तुमच्या जाण्यान माका दुःखच होणार आहे ना. मग माका आता काय ऐकूचा नाही. सरस्वती, सरस्वती, माझा नाईलाज आहे. मला जावं लागेल. सराव, तुम्ही असं कित्या करतास? तुम्ही डॉक्टर असल्या विसरता का तुम्ही? आणि तुम्हीच माका प्रायोरिटी बद्दल शिकवलास ना. आता तुम्हीच तुमका सोडून गेलेली तुमची आई परत इली म्हणून तुम्ही ऐसून जातास ना. सरस्वती, मी तुझ्या मनाप्रमाणे सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इराचं नाव येऊ दिलं नाही, शुभंकर सरांची बदनामी झाली नाही. मग अजून काय हवंय? सराव, या खूप छोटो प्रॉब्लेम आणि असे प्रॉब्लेम येतच राहतात. पण तुमच्या आयुष्याच्या गुंत्याचा काय? आयुष्यातले प्रश्न असे सोडून देऊचे नसतात सर. गुंता सोडून देऊन नाही सुटत, सोडवूकच लागतला. इतकी वर्ष तुमच्या मनात साठलेला तुमका त्रास देता माका कळता सर. पण तुम्ही हैसून निघून जाऊन तुमचं मन शांत नाही होणारा. भावनांना वाट मोकळी करून देऊ होई. मला नाही जमणार ते. सर, नका ना जाऊ. माका गरज आहे तुमची. ठीक आहे, तुम्ही जाऊचा निर्णय घेतलाय ना, मग मी अडवणारी कोण? माका तुमका थांबूचा काय अधिकार नाही ना. जा तुम्ही. तुमका जय जाऊचा तुम्ही जा. मी नाही अडवूच आहे. बयो,
बयो थांब. मला माहिती, बयो तुला तुझ्या खूप जवळच्या व्यक्ती हाक मारतात. त्याच हक्काने मी हाक मारतोय, कारण इतक्या वर्षात चांगलं वाईट असं हक्काने सांगणारी, माझी काळजी घेणारी, माझ्याशी आपुलकीने वागणारी, माझ्या प्रत्येक सुखदुःखात खांद्याला खांदा लावून माझ्या पाठीशी उभी राहणारी आपली अशी कोणीच व्यक्ती नव्हती माझ्या आयुष्यात. पण आता आहे. नाही पळून जाणार मी माझ्या प्रॉब्लेम्स पासून दूर. जमिनीत पाय रोवून भक्कमपणे उभा राहीन मी त्यांना फेस करायला. मी कुठेही जात नाहीये, फक्त तुझ्यासाठी. नाही जाणार मी हे हॉस्पिटल सोडून. फक्त तुझा आपलेपणा, तुझी साथ कायम माझ्या सोबत असू दे. वाव यार, आज ना मजा येणार आहे. मस्त पार्टी करायची आहे. आणि एनिवेज उद्या सुट्टी आहे. तुम्हाला सुट्टी आहे, पण मला तर यावंच लागणार नाही. तू बाई रडू नकोस, आम्ही तर मस्त पार्टी करणार आहे. पण इरा, आपण पार्टी करायची कुठे? ती बयो येते, तिकडे बघू नका, परत ती लेक्चर देत बसते. माका बोलूचा. इकडेच बोल जे बोलायचे ते सगळ्यांसमोर. या प्रकरणात तुझं नाव नाही येणार. माहितीये मला, तू सांगायची गरज नाही. अजून एक बोलूचा हय आहे. तुला सांगितलं ना, जे बोलायचं ते इकडेच बोल. मग हे ऐक, जा आणि विशाल सरांची माफी माग. हे बघे, त्या गोष्टीचं काय करायचंय ना ते माझं मी बघून घेईन. प्रत्येक गोष्टीत उपदेश नकोत मला तुझे. ठीक आहे, मग यापुढे मी तुका कुठल्याच गोष्टीसाठी पाठीशी घालूचंय नाही, या लक्षात ठेव. कोण समजते स्वतःला? हा, ही कोण आहे मला सांगणारी? हिला ना धडाच शिकवला पाहिजे, पण तो मी आजच शिकवणार. कसं काय? आज रात्रभर हिला घराबाहेर ठेवायचं. झोपू दिला फुटपाथवर. खूप शाणपणा करते ना. मोकल काकूच्या घराला स्वतःचं घर समजते. रात्रभर बाहेर ठेवायचं हिला. आणि आपण पार्टी करतोय, कळलं ना? कल्ला करणार होत आपण आज. मज्जा पण करायची आणि हिला अड्डल पण घडवायची. मोकल काकू, अजिबात काळजी नका करू. तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. हो, पण कधी एकदा घरी जाते असं वाटतंय. अजून किती वेळ? टेस्ट वगैरे करायला जरा वेळ जातो ना. पण तुम्हाला कंटाळा आला ना की आपली बयो आहे ना तुम्हाला एंटरटेन करायला. गावच्या गोष्टी अशा सांगत बसेल ना की तुम्हाला कळणारच नाही तुमचा वेळ कसा गेला. बरं, तुमच्या घरी कोण कोण असतं? त्यांना कळवावं लागेल ना. नाही नाही, नको, मला आधी घरी जायचंय. हो, हे बघा,
आली तुमची एंटरटेनमेंट. काय झाला? अगं त्यांना आपल्या गावच्या गोष्टी सांग, त्या कंटाळल्यात इथे. ठीक आहे, सांगते ना. घना काका, गोट्या काका, मुनमुन मावशी, एवढाच काय तर झाडावरच्या मुंजाच्या पण गोष्ट सांगते. ए बाई, त्यांना उगाच घाबरवू नकोस हा. नाही हो बाबा, मी घाबरवणार नाही, खूप हसवेन. बरं बाबा, हे गुड न्यूज असा, काय ग? विशाल सर हॉस्पिटल सोडून नाही जातात. काय सांगतेस? वा, ते एक बरं झालं. बयो, तुझ्या काय गोष्टी आहेत ते मला घरी जाऊन सांग, पण मला आधी इथून ने बाई, ने इथनं. काकू, अहो घरी तर जाऊच आता, पण त्याआधी तुमचे सगळे रिपोर्ट सेव खोया. ह्या बघा, तुमचे सगळे उपचार पूर्ण झाले ना की ही बळ तुमका स्वतः घरी घेऊन जाणार. हा, पण आता नाही. हे बघा, आता तुम्ही घरी गेलात ना तर सारखा सारखा परत येऊक लागतं. त्यापेक्षा पूर्ण उपचार झाले की आपण एकदाच जाऊ घरी. एकदम बरोबर बोलतात भावी डॉक्टरांबाई. आधी ट्रीटमेंट मग घर, नाहीतर सारखं सारखं इकडे यावं लागेल. चालेल का तुम्हाला? नाही नाही, नको नको. काय एकदाच काय करायचं ते बरं करा आणि पाठवा मला घरी, माझ्या घरी पाठवा लवकर. आता कसा गुड गर्ल. पण काही म्हणा डॉक्टर, ही पोर होती म्हणून मी आज वाचले. तिने वेळेवर मला इथं आणलं नसतं तर काय झालं असतं माझं. गुणाचीच आहे माझी बळ. नुसतं डॉक्टरकीचं शिक्षण घेणं महत्वाचं नाहीये, पण वेळच्या वेळी योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्वाचं असतं. आणि माझी बयो प्रत्येकासाठी अशा कठीण प्रसंगी उभी राहतेच. भयो, आता तूच माझ्या घराची काळजी घे. त्या दोघींवर माझा विश्वास नाही. आता माझे सारे नियम तू सुरू ठेवायचे. होय काकू. विशाल, थँक्यू सो मच. तू तुझा निर्णय बदललास. आय एम सो हॅपी. मला माहिती होतं माझं प्रेम, माझी माया तुला नक्की थांबवणार. खरंच मी आज खूप खुश आहे. प्लीज. आता या हॉस्पिटलचा तू ओनर आहेस, तर तसा वाघ. बहुतेक तू पूर्ण ऐकलेलं नाहीयेस. या हॉस्पिटलमध्ये आधी ज्या पदावरती मी काम करत होतो ना, त्याच पदावरती मी काम करणार. तू दिलेली कुठलीही इन्क्रीमेंट मी स्वीकारणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या हॉस्पिटलमध्ये मी काम करत असलो तरी सुद्धा तुझं आणि माझं नातं हे बॉस आणि एम्प्लॉय एवढंच राहील. ते कधीही बदलणार नाही. त्यामुळे मी तुझ्या प्रेमापोटी इथे थांबलोय, या गोड गैरसमजुतीत तू प्लीज नको राहूस. माझ्यासाठी नाही, मग कोणासाठी थांबलायस? आहे एक व्यक्ती जी कधीही मला सोडून जाणार नाही अशी खात्री आहे मला. जगात सगळ्यात जास्त महत्वाची. सर, मोकल काकूंका MRI साठी घेऊन जाऊचा, तुमच्या सया वया. हो, चल. विशाल ज्या व्यक्तीसाठी थांबलाय ती व्यक्ती ही मुलगी नसावी बस. नाहीतर मी तिला सोडणार नाही. माझ्या पोटच्या मुलासाठी फक्त मीच महत्वाची असायला हवी. एवढ्या वर्षांनी भेटलाय मला तो. आता मी त्याला कुणाशीही शेअर करणार नाही. आणि जर कोणी असा प्रयत्न केला तर मी त्याचा हिशोब करेन व्याजा सकट. MRI ची सगळी तयारी झाली आहे. ठीक आहे, मग करून घेऊया. सर, माझ्या डोक्यात दिला होता की मोकल काकूंच्या खोलीत अजून काय सापडला तर, म्हणजे त्यांच्या मुलांचा नंबर वगैरे. पण एका असं वाटतं की त्या घरी नसताना त्यांच्या खोलीत जाणं असं बरोबर नाही ना, म्हणजे चुकीचं वाटतं. हो, चुकीचं तर आहेच.
पण मोकल काकूंचा विचार करता त्यांच्या मुलांची माहिती मिळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि हो, त्या त्यांच्या मुलांना खोटे फोन का करत होत्या याची आणखीन कारणही कळतील आपल्याला. सो आपला हेतू चांगला आहे ना, मग त्याबद्दल जास्त विचार नाही करायचा. चल MRI करूया. तेव्हा आता तूच काय ता मार्ग दाखव. आई, आम्हाला सारखा फोन करून त्रास देऊ नकोस. मी पैसे पाठवलेत आणि सोबत काही फॉर्म्स, त्यावर सह्या करून फॉर्म्स पाठवून दे. तुला प्रत्येक महिन्याला पैसे मिळत राहते. पण आम्हाला तिथे यायला अजिबात वेळ नाही आणि तुला इथे आणणंही शक्य नाही. यापुढे अजिबात फोन करायचा नाहीस. अमित. बाबा, तुमका ह्यावरून लक्षात येता काय? मोकल काकूंच्या मुलांनी त्यांका एकटा सोडलाय. त्यांका एकटेपणा येऊ नये म्हणून त्या पेइंग गेस्ट ठेवतात. नाही, तू टेन्शन नको घेऊस. त्या ऍड्रेसवरून मी नंबर शोधून काढतो त्यांच्या मुलांचा. भयो, एक काम कर ना, आज नको जाऊस तिकडे, इथेच थांब. तसे मोकल काकू नाहीच आहेत ना. नाही नको बाबा, त्यांनी घराची जबाबदारी माझ्यावर दिली. माका निघू होया. सावकायचा. हॅलो. अरे गाण्या, मी तुका किती वेळा सांगलंय, मी गाडी चालवत असताना ना मग फोन करायचो नाही, समजला ना? ओ थांबा 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 थांब थांबा. गाण्या तू पण थांब. एक मिनिट. तुम्ही थांब. लक्ष्मी, कुंकू लावते सिरियल मधल्या लक्ष्मी ना? होय. मग मी बरोबर ओळखलंय. चाललास खय शूटिंगला? होय, येतास? हो, मी येते. चला. पप्प्या दादा, अरे मी त्या सिरियल मधली कुणी नाही आहे बाबा. मी छोट्या गावात ना मोठा स्वप्न घेऊन डॉक्टर बनू केलेली बयो असाय. बयो? अरे हा हा हा, डॉक्टर. ताच म्हणते मी, ती लक्ष्मी जाम सुंदर असा. मग मी नाही आहे काय? नाही नाही, तू सुंदर हस. तू त्याच्यापेक्षाही सुंदरच, माहितीये? अगो कोकणची चेडवा, नितळ झऱ्याचो आणि हापूस मधलो गोडवो माझ्या बहिणीत असा, माहितीये? हा, बस बस बस, कळला, माका कळला.
तू खय जाताच एवढा सजून धजून? हा गो मी अरे देवा मी अरे हा 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 मित्राच्या हळदीक चाललंय. बरं ठीक आहे, माका उशीर होता, मी निघते आता, बाय. डॉक्टर पुढे काय झाला? अरे बाबा तुला का सांगितलं ना, मी काय ती सिरियल नाही बघत, माका नाही माहिती पुढे काय झाला, माका उशीर होता, बाय. अगो सिरियल मधला नाही, तुमच्या पिक्चरात काय झाला? खयचो पिक्चर? खयचो पिक्चर? सरस्वती आय लव्ह यू यो वालो पिक्चर. हिरो डॉक्टर विशाल आणि हिरोईन. पप्पा दादा गप रवा, जास्त बोलू नका. मी जास्त बोलतोय, ते जास्त बोलले. अरे त्यांचा काय ते शुद्धीत नव्हते, तू तरी शुद्धीत अस ना. बासा या विषय होयच बंद. आता जाऊ नको विशाल सरांका विचारू, पिक्चर रिलीज झालो काय? अजिबात जाऊचं नाही, या विषय आपल्यातच रवला पाहिजे. आणि कोणाक सांगितली तर? सांगितलं तर तुझ्या हातपाय तोडीन आणि तुझ्या गुरुजींका कुरिअर करेन. मग हे शोधून ठेव. काय? कुरिअर वालो. कारण मी सगळी स्टोरी आधीच विशाल सरांका सांगितलंय.